लष्कर नियंत्रण रेषेकडे आता चाल केली जाते असं दिसतंय। पाकिस्तानी लष्कर जे आहे ते हळूहळू आता एक एक पाऊल पुढे टाकतंय। भारताच्या सेना दलानं स्वतः पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली माहिती दिली आहे। लष्करी जवानांची चाल ही संघर्ष चिघळवणारी आहे असंही भारतानं म्हटलंय। आम्ही पाकिस्तानच्या कुठल्याही आगळिकीला उत्तर द्यायला सज्ज आहोत, तयार आहोत। आम्हाला तणाव वाढवायचा नाही याचा पुनरुच्चार भारतानं केलेला आहे। पाकिस्ताननं सुद्धा तणाव वाढेल असं काही करू नये अशी अपेक्षा सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतानं व्यक्त केली आहे। पाकिस्तानकडून हायस्पीड क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हवाई तळांवरती हल्ले होत आहेत। तर या घडीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की पाकिस्तानच्या लष्करानं आता नियंत्रण रेषेच्या दिशेनं चाल करायला सुरुवात केलेली आहे। एक अत्यंत महत्त्वाची घडामोड, एक अत्यंत महत्त्वाची मूवमेंट ही मानावी लागेल, कारण का आता केवळ चेकपोस्ट वरून गोळीबार केला जात होता भारताच्या दिशेनं, पण आता जर लष्कर नियंत्रण रेषेकडे चाल करून येत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे भारताच्या दृष्टीनं सुद्धा आणि पाकिस्तानच्या दृष्टीनं सुद्धा। पाकिस्तान सेना के अग्रिम क्षेत्रों में सैनिकों की डिप्लॉयमेंट बढ़ती दिख रही है, जो स्थिति को और भड़काने की मंशा दर्शाती है। भारतीय सशस्त्र बल पूर्ण परिचालन तत्परता की स्थिति में है। अभी तक सभी शत्रुतापूर्ण कार्रवाइयों का प्रभावी ढंग से सामना कर उपयुक्त जवाब दिया गया है। भारतीय सशस्त्र बल दोहराते हैं कि वे तनाव वृद्धि नहीं चाहते, बशर्ते पाकिस्तान भी ऐसा ही व्यवहार करे। पाकिस्तानी लष्कर नियंत्रण रेषेकडे चाल करून येत आहे। आतापर्यंत केवळ हवाई हल्ले केले जात होते, ड्रोन हल्ले केले जात होते, पण आता लष्कराच्या हालचाली वाढताना दिसत आहेत सीमेरेषेपलीकडे। आणि निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, चिंता वाढवणारी काहीशी बातमी म्हणावी लागेल, कारण सैन्य आता नियंत्रण रेषेच्या दिशेनं चाल करून येताना दिसतंय। नक्कीच आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये जे सांगितलं त्यावर स्पष्ट होतंय की एस्केलेशन म्हणजे युद्धखोरीच्या कारवाया कोण करतंय तर पाकिस्तान करतंय, आणि आतापर्यंत फक्त हवाई मार्गानं एक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रोन्सच्या माध्यमातून, मिसाईलच्या माध्यमातून, कंबॅट एअरक्राफ्टच्या माध्यमातून पाकिस्तान भारताच्या हद्दीमध्ये घुसत होता। पण ज्या प्रकारचे इनपुट आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की फॉरवर्ड पोस्टकडे, एलओसीच्या अक्रॉस फॉरवर्ड पोस्टकडे त्यांचं पायदळ आर्मी सुद्धा त्या ठिकाणी मूव्ह करते। म्हणजे पाकिस्तानला जे आहे युद्धाची खुमखुमी आहे, फक्त एअरच्या माध्यमातून नाही तर आता पायदळाच्या, त्यांच्या आर्मीच्या माध्यमातून सुद्धा जो आहे तो आपल्याशी पंगा घ्यायला त्या ठिकाणी तयार आहे, आणि हे लवकर काही संपणार नाही हेच यातून दिसतंय। आणि त्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी आता आपल्याला सुद्धा जी तयारी करावी लागणार आहे, जी आपली ऑलरेडी तयारी आहे, पण रेसिप्रोकल नेचर मधून आता जे आहे पाकिस्तानच्या आर्मीला सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान त्या ठिकाणी सहन करावं लागणार आहे। सर, जमिनीवरचं युद्ध जर आता सुरू झालं, म्हणजे 65, 71, 99चा अनुभव आपल्याकडे आहे, जमिनीवरचं युद्ध आत्ताच्या काळामध्ये सुरू झालं तर त्यासाठी भारताकडून कशी सज्जता आहे, कशी तयारी आहे? मुळात कुठल्याही युद्धामध्ये जर आपण सरळ त्याचा पॅटर्न पाहिला तर सुरुवातीला जो आहे एअरफोर्सचा महत्वाचा रोल असतोच, आणि जे एअर सुपिरियरिटी असते म्हणजे थोडक्यात ज्यांच्याकडे एअर कम्बॅट पॉवर जास्त आहे अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या माध्यमातून आपण दुश्मनांच्या हद्दीमध्ये प्रायमिंग करतो, म्हणजे मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारची पोषक परिस्थिती निर्माण करून ठेवतो, त्याच्या माध्यमातून आपलं सैन्य हे सीमेच्या पार जाऊन त्या ठिकाणी आपली ऍक्शन करू शकेल। तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये नक्कीच या एअर पॉवरचा दोन्ही साईडनं वापर त्या ठिकाणी केला जाईल। भारतानं तर अजून एअर पॉवरचा वापर करणं सुरुवातही केली नाही। जर काही हे स्ट्रॅटेजिक मिलिटरी बेस आणि एअर बेस पाकिस्तानमध्ये उडवायचे जर आपण सोडले तर आपण जे अजून काहीही कारवाई केली नाही। जर भारतानं अशी कारवाई केली आणि त्याचं तसंच ठरवलं तर त्यानंतर भारताच्या आर्मीसाठी त्या पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन कारवाई करणं खूप सोपं त्या ठिकाणी होईल। संख्येच्या बाबतीत त्याचबरोबर नाही, अगदी खरं आहे सर, कारण का जमिनीवरचं युद्ध कोणत्या भूमीवरती लढलं जातं आणि त्यामुळे कोणाचं किती नुकसान होतं हा मुद्दा सुद्धा या जमिनीवरच्या लढाईमध्ये महत्त्वाचा मानला जातो। आभार आपले, आपण सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी।